झालं अनफॉर्च्युनेटली असं की तेव्हा माय हजबंड गॉट कोविड. त्यांना कोविड झाला आणि जुलै 2020 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या 13व्या दिवसापासूनच मी ह्या गोष्टीला सुरुवात केली. म्हणजे एक 29 वर्षांचा तरुण माझ्याकडे आला होता की मानेमध्ये त्याला गाठ होती. पेशंट मला लॅबमध्ये भेटायला आला की मॅडम तुम्ही लवकर निदान केलं म्हणून मला आज पुढचं सगळं आयुष्य बघायला मिळतंय. सो एक दिवस मला अगदी मी काय बघते ह्याच्यावरती विश्वास बसत नव्हता. थॅलेसेमिया मायनरची जी व्यक्ती असते ती दिसायला अगदी नॉर्मल असते. तिला काहीही प्रॉब्लेम नसतो. तिचं हिमोग्लोबिन पण नॉर्मल असतं. ती एकटं राहायला जेवढं धैर्य लागतं त्यापेक्षा 3 पट धैर्य पुन्हा नव्याने सगळं सुरू करायला लागतं. नमस्कार, मी सारिका भोईटे पवार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते उद्योग मैत्रींच्या नव्या सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे जगावे तर असे. या सिरीजमध्ये आपण अशा प्रेरक व्यक्तिमत्वांना भेटतो ज्यांनी आयुष्याशी संघर्ष करत आयुष्यामध्ये आलेल्या संकटांना सामना देत यशप्रवास साधला आहे, यश संपादन केलंय. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. त्यांना भेटण्यापूर्वी कवितेच्या 2 ओळी मला आठवल्यात. असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्याची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. बरं, ह्या कवितेच्या ओळी ज्या व्यक्तिमत्वासाठी मी बोललेल्या आहेत त्या आहेत स्वानंद पॅथॉलॉजी लॅबच्या लॅब डिरेक्टर डॉक्टर पूर्वा राणे सुर्वे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत. डॉक्टर पूर्वा, वेलकम टू द शो. थँक्यू. डॉक्टर पूर्वा, आपल्या शाळेशी आपल्या बऱ्याच आठवणी असतात किंवा शाळेत आपली बरीच जडणघडण होते. तर या तुमच्या शाळेबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? एकदम गोल्डन पिरियड म्हणेन मी माझ्या स्कूल लाईफला. माझं शालेय शिक्षण डॉन बॉस्को स्कूल डोंबिवली वेस्टमध्ये झालं. तर एकदम अगदी 10वी पर्यंतचं माझं सगळं शिक्षण त्या शाळेमध्ये झालं. तर अत्यंत सुंदर अनुभव होता. म्हणजे माझ्या शिक्षणाची जी गोडी लागली, अभ्यासाची जी गोडी लागली ती शाळेतूनच लागली. म्हणजे सगळे उत्तम मला शिक्षक शिक्षिका लाभलेत स्कूलमध्ये. आणि अभ्यासाबरोबरच मी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण मी खूप पार्टिसिपेट करायचे स्कूलमध्ये. एलोक्युशन कॉम्पिटिशन असो किंवा मग डान्स असो. मग तिथेच मला भरतनाट्यम शिकायची पण खूप आवड निर्माण झाली. मग मी 7th मध्ये असताना माझं अरंगेत्रम झालं. तर मी भरतनाट्यम विशारद पण झाले स्कूल लाईफमध्ये असतानाच. आणि जस्ट अन आयसिंग ऑन द केक म्हणता येईल आपल्याला की मी 10th मध्ये फर्स्ट आले स्कूलमध्ये. तर मेमोरेबल मोमेंट ऑफ माय लाईफ. म्हणजे माझ्या टीचर्सच्या चेहऱ्यावरती ते समाधान बघून खरंच खूप छान वाटलं होतं. तर अत्यंत अविस्मरणीय होतं स्कूल लाईफ. क्या बात आहे. म्हणजे दॅट वॉज अ गोल्डन इरा ऑफ युअर लाईफ, आय विल से. आणि एकंदरीतच डॉक्टर पूर्वांनी जे काही सांगितलंय त्याच्यावरून एक लक्षात येतं की त्या ऑलराऊंडर स्टुडंट होत्या. डॉक्टर पूर्वा, आपल्याला माहिती आहे आपण अगदी 5-6 वर्षाच्या किंवा शाळेतल्या एखाद्या मुलाला विचारलं तर मुलं जनरली म्हणतात मला डॉक्टर व्हायचं आहे, कोणी म्हणतं इंजिनियर व्हायचं आहे, कोणी म्हणतं पायलट व्हायचं आहे. तर तुम्ही डॉक्टर व्हायचं हे शाळेत असतानाच ठरवलं होतं का हो? हो, शाळेत असतानाच ठरवलं होतं. एक अनुभव, मला एक पर्सनल अनुभव आला होता. मला ॲक्च्युली जॉन्डिस झाला होता आणि प्रचंड उलट्या, लूज मोशन्स वगैरे होत होते. आय थिंक आय मस्ट बी इन 3rd or 4th स्टँडर्ड. ओके. त्याच्यानंतर माझी आई मला पिडॅट्रिशियनकडे घेऊन गेली. डॉक्टर जी.बी. कुलकर्णी हे माझे पिडॅट्रिशियन तेव्हा होते. तर त्यांनी अगदी मला 3-4 दिवसात छान बरं केलं अगदी. आणि मला असं वाटायला लागलं अरे वा काय भारी आहे. म्हणजे डॉक्टर म्हणजे की असं की पेशंट्सचं जे काही सगळा त्रास वगैरे आहे तो सगळा ते दूर करतात. आणि मला डॉक्टर्सचं नॉलेज बघितल्यावर मला खूप छान वाटायचं की खूप अफाट त्यांच्याकडे नॉलेज असतं. त्याच्यामुळे मला असं वाटायचं की अरे आपल्याला डॉक्टर बनायचंय.
आणि नंतर मग माझे फॅमिली डॉक्टर्स पण होते, तर मी सगळ्यांना बघून बघूनच मोठी झाले. तर दे वर लाईक अ रोल मॉडेल फॉर मी. पण मी तेव्हा ठरवलं होतं की मला बनायचं तर डॉक्टर बनायचंय. अच्छा. अशा प्रकारे तेव्हा डिसिजन झाला होता माझा. अच्छा. मग तुम्ही शाळेत असताना डॉक्टर बनायचं ठरलं, मग तो तुमचा एकंदरीत प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे कुठे तुम्ही शिक्षण केलं आणि पॅथॉलॉजी या विषयाकडे कसं वळला, त्याविषयी सांगा ना. येस, आता डॉक्टर व्हायचं ठरलं होतं तर ऑब्व्हियसली 10th नंतर मी 11th-12thला सायन्स घेतलं, सायन्स शाखा घेतली आणि मुलुंडच्या वझे केळकर कॉलेजमध्ये माझं शिक्षण सुरू झालं. त्याच्यानंतर 12th नंतर मी ॲज एक्सपेक्टेड मी MBBSला ॲडमिशन घेतली, म्हणजे मिळाली मला. आणि मी अहमदनगरच्या विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या मेडिकल कॉलेजमध्ये मी MBBS माझं पूर्ण केलं. अच्छा. तर नंतर आमचं तिथे 1 इयर इंटर्नशिप असते, म्हणजे MBBS नंतर 1 इयर इंटर्नशिप असते. त्याच्यामध्ये आपल्याला सगळे जे सब्जेक्ट्स आहेत MBBSचे त्याच्यामध्ये 2-2, 3-3 महिने ट्रेनिंग आपण घेतो. त्यावेळेला आपल्याला कळतं की आपल्याला कशामध्ये करिअर करायचंय, व्हॉट इज अवर ड्रीम ब्रांच. बिकॉज मला असं वाटतं की ड्रीम ब्रांच जेव्हा आपण निवडतो, म्हणजे MD कशामध्ये करायचंय, इट इज नॉट ओनली अबाउट की व्हॉट ब्रांच वी चूज, म्हणजे त्याच्याबरोबर एक लाईफस्टाईल पण आपण आपल्या फ्युचरसाठी सिलेक्ट करत असतो. फॉर एक्झाम्पल जर आपण खूप डिमांडिंग ब्रांच निवडली तर मग तशी आपली लाईफ पुढची असणार असते. तर मी सगळ्या बाजूने विचार करून मला असं वाटलं की रेडिओलॉजी आणि पॅथॉलॉजी ह्या डायग्नॉस्टिक ब्रांचेस ज्या आहेत त्या मला जास्त आवडतात ॲज कम्पेअर्ड टू ऑपरेशन थिएटरमध्ये ज्या ब्रांचेस ऑपरेट होतात. तर मी ठरवलं की मला डायग्नॉस्टिक्समध्ये जायचंय. तर नंतर मग मी CET दिली, जी कॉमन एंट्रन्स टेस्ट असते, आणि त्याच्यामध्ये मला पॅथॉलॉजी सायन हॉस्पिटलमध्ये आय गॉट अन ऑप्शन. सो अगदी गोल्डन चान्स मी समजला माझ्या आयुष्यातला आणि मी तिथे ॲडमिशन घेतली. तर अशा प्रकारे 2014 मध्ये माझा MD पॅथॉलॉजीचा प्रवास सायन हॉस्पिटलमध्ये सुरू झाला. अच्छा. बहुतांश वेळेला ना लोकांचा गैरसमज असतो की पॅथॉलॉजिस्ट हा डॉक्टर असतो का, असं बऱ्याच वेळेला होतं की लोकांना माहीत नसतं. आणि असंही वाटत असतं की पॅथॉलॉजी म्हटलं की केवळ फक्त रक्त आणि लघवीची तपासणी. तर ह्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये जी हा काही गैरसमज आहे की रक्त आणि लघवीची तपासणी किंवा काही रिपोर्ट्स दिले जातात, तर त्या पलीकडे जाऊन या क्षेत्राविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता प्रेक्षकांना? येस येस, पहिले तर पॅथॉलॉजिस्ट हा डॉक्टर असतो. अगदी म्हणजे त्यानेही त्याचं पूर्ण MBBSचं शिक्षण पूर्ण केलेलं असतं. त्याच्यानंतर MD किंवा काही काहींनी डिप्लोमा पण केलेला असतो. तर त्याचं पण एक स्पेशलिस्ट डॉक्टरच असतो तो. तर आणि पॅथॉलॉजीमध्ये फक्त रक्त लघवी तपासणी हा जो आपला एक गैरसमज आहे समाजामध्ये, तर ऍक्च्युली पॅथॉलॉजीमध्ये पण खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. जसं रक्ताची तपासणीला आपण हिमॅटॉलॉजी म्हणतो, टिश्यूची तपासणी आहे म्हणजे जे आपलं ऑपरेशन नंतर एखादी गाठ वगैरे काढतो त्याला आपण हिस्टोपॅथॉलॉजी म्हणतो, सेल्सच्या स्टडीला सायटोलॉजी म्हणतो. तर असे बरेच प्रकार आहेत पॅथॉलॉजीमध्ये. आणि इव्हन लॅबमध्ये लोकांना असं वाटतं की अरे काय लघवी रक्त तर तपासतात, म्हणजे काय असेल पॅथॉलॉजी लॅबमध्ये. तर पॅथॉलॉजी लॅबमध्ये पण खूप सारे सेक्शन्स असतात. म्हणजे तुम्ही जसं पाहाल की जेव्हा तुम्ही लॅबमध्ये एंटर करतात तेव्हा देर इज अ रजिस्ट्रेशन, रिसेप्शन, जिथे पेशंटचं रजिस्ट्रेशन होतं. त्याच्यानंतर फ्लेबोटॉमी म्हणजे जे ब्लड कलेक्शन आहे तो एक वेगळा त्याच्यामध्ये सेक्शन असतो. आणि ब्लड कलेक्शन करणारे टेक्निशियन्सला आपण फ्लेबोटॉमिस्ट असं म्हणतो. त्यांचा स्किल सेट तो असतो की ब्लड ड्रॉ करणं, ते योग्य पद्धतीने ब्लड ड्रॉ करणं. कुठलाही पेशंट असेल त्याचं काही वेन्स थोड्याशा पातळ असतात किंवा मग काही सिनियर सिटीजन्सच्या वेन्स स्लिप होतात, किंवा जास्त आव्हानात्मक असतं की पेडियाट्रिक ब्लड कलेक्शन, लहान मुलांचं ब्लड घेणं. ते सगळ्या स्किल्समध्ये फ्लेबोटॉमिस्टचं चांगलं ट्रेनिंग झालेलं असतं आणि माझ्याकडे तर मी स्वतः त्यांना परत ट्रेन करते. तर हा एक सेक्शन असतो. त्याच्यानंतर ब्लड कलेक्शन झाल्यावर जेव्हा सॅम्पल्स वरती येतात तेव्हा मग आम्ही ते वेगवेगळ्या सेक्शन वाईज ते डिवाइड होतात. तर इथे मग हिमॅटॉलॉजी म्हणजे जिथे आपण कम्प्लीट ब्लड काउंट ज्याला म्हणतो, म्हणजे हिमोग्लोबिन, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स तपासणं, हा एक सेक्शन असतो. दुसरा सेक्शन असतो जिथे आपण शुगर, कोलेस्ट्रॉल या सगळ्या गोष्टींची तपासणी करतो. एक क्लिनिकल पॅथॉलॉजी नावाचं सेक्शन असतं पॅथॉलॉजीमध्ये, तिथे आपण लघवी तपासतो, स्टूल म्हणजे हे तपासलं जातं. त्याच्यानंतर सिमेन आपण तपासतो. या सगळ्या गोष्टी क्लिनिकल पॅथॉलॉजीमध्ये होतात. तर असे वेगवेगळे बरेच घटक असतात पॅथॉलॉजी लॅबमध्ये आणि इथे इतकं सरळ सोपं नसतं की अगदी फक्त रक्त लघवी तपासली असं. बरोबर.
म्हणजे मला वाटतं प्रेक्षकांचा बराच गैरसमज दूर झाला असेल की पॅथॉलॉजीमध्ये क्लिनिकल पॅथॉलॉजी, हिस्टोलॉजी आणि तुम्ही जसं म्हणालात की फ्लेबोटॉमिस्ट हा जो व्यक्ती आहे त्याचा एक महत्त्वाचा रोल असतो. तर हे सगळं तुम्ही करताना MD पॅथॉलॉजी केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही नोकरीसुद्धा केली सायन हॉस्पिटलमध्ये. केवळ शासकीय सेवेत होता की प्रायव्हेट सेक्टरमध्येही जॉब केला? बरोबर. 2014 ते 17 मध्ये माझं MDचं शिक्षण चालू होतं. ते तर मी सायन हॉस्पिटलमध्येच होते आणि सायन हॉस्पिटलचा अनुभव खरंच खूप एनरिचिंग होता. म्हणजे एवढे पेशंट्स आम्ही बघायचो दिवस रात्र तिथे. तर 2017 मध्ये मला डिग्री मिळाली. त्याच्यानंतर कंपल्सरी असतं की 1 इयर तुम्हाला BMCच्या हॉस्पिटलमध्ये बॉन्ड करावा लागतो. तर ते जवळ डोंबिवलीच्या सगळ्यात जवळ मुलुंड म्हणून मी MT अगरवाल हॉस्पिटल निवडलं होतं. तिकडे मी 1 इयरचा बॉन्ड पॅथॉलॉजीमध्ये केला. पण 2018 पर्यंत असं होतं की मी फक्त गव्हर्नमेंट सेटअप्समध्ये काम केलेलं होतं. प्रायव्हेटमध्ये लॅब कशी चालते, म्हणजे तिथे सॉफ्टवेअर असतात, मग वेगळी एक टीम असते, हे सगळं मला तेव्हा नव्हतं माहिती. आणि कुठेतरी ठरवलेलं होतं की लॅब काढायची आहे, तर त्यानुसार मला अनुभव घ्यायचा होता. म्हणून मग मी 2019 मध्ये मी सबर्बन डायग्नोस्टिक्स जॉईन केलं ॲज अ कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट. त्यांच्या अंधेरीच्या मेन ब्रांच पासून सुरुवात केली. नंतर ठाणे ब्रांच, उल्हासनगर ब्रांच असे बरेच ब्रांच त्यांचे अनुभव घेतले आणि बघितलं की प्रायव्हेट लॅब्स कशा चालतात, त्यांचं सॉफ्टवेअर असतं, त्यांची एक टीम असते, तिकडे रिपोर्टिंग कसं होतं, या सगळ्या गोष्टी मी तिकडून शिकले. तर दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतला. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की गव्हर्नमेंट जॉब आणि प्रायव्हेट सेक्टर दोघांचाही तुम्ही अनुभव घेतला. त्यानंतर स्वानंद पॅथॉलॉजी लॅब ही केव्हा आणि कशी सुरू झाली? म्हणजे तुम्ही जे स्वप्नात पाहिलं होतं किंवा जे तुम्ही विचार केला होता की मला माझी स्वतःची स्वतंत्र लॅब सुरू करायची, त्याला मूर्त स्वरूप केव्हा आलं? ते कुठेतरी डोक्यात होतं की लॅब आता सुरू करायची. सबर्बन मध्ये ऑलरेडी मला 6 मंथ्स होत आले होते. बरीचशी आयडिया आली होती की लॅब्स कशा चालू होतात, लॅब्स चालू करायला काय काय भांडवल लागतं, ते सगळं माहिती होत चाललं होतं. पण नंतर मध्यंतरी कोविड आलं, लॉकडाऊन आलं आणि आय थिंक म्हणजे सगळ्याच प्लॅन्सवरती एक डिले झाला, सगळे प्लॅन्स. आणि मग पण झालं अनफॉर्च्युनेटली असं की तेव्हा माय हजबंड गॉट कोविड. त्यांना कोविड झाला. डॉक्टर पंकज कुमार चौधरी, ते यूरोलॉजिस्ट होते. त्यांना कोविड झाला आणि जुलै 2020 मध्ये त्यांचं निधन झालं. तर त्यावेळेला माझा मुलगा फक्त 1.5 इयर्सचा होता. तर त्याच्यानंतर मला असं जाणवलं की स्वानंद पॅथॉलॉजी लॅब जी मला स्टार्ट करायची होती, माझी स्वतःची पॅथॉलॉजी लॅब, ती चालू करण्याची वेळ ही आत्ताच आहे. म्हणून अगदी म्हणजे त्यांच्या निधनाच्या 13व्या दिवसापासूनच मी ह्या गोष्टीला सुरुवात केली. नियतीने एवढा मोठा घाला घातला आणि पदरात 1.5 वर्षाचं मूल होतं आणि खरं सांगायचं तर म्हणजे अस्मानी संकट होतं. या सगळ्या संकटाशी सामना करत कशा प्रकारे तुम्हाला, म्हणजे काय बळ, कुठली अशी गोष्ट होती की जी बळ देणारी होती की आपण आपली पॅथॉलॉजी लॅब सुरू करावी, अशी कुठली गोष्ट होती त्या क्षणाला? बऱ्याच प्रेरक गोष्टी होत्या. एकतर पहिले ब्लेसिंग्स ऑफ माझ्या हजबंडचे ब्लेसिंग्स आमच्या सगळ्यांसोबतच होते, जरी ते फिजिकली आमच्या बरोबर नव्हते तरी पण. स्वानंद माझा मुलगा हा माझ्यासाठी खूप मोटिवेशन होत्या त्यावेळेला. आणि आई वडिलांची साथ होती, माझ्या फॅमिलीची साथ होती. तर सगळ्यांच्या मोटिवेशनने आणि मी स्वतः पण एक निश्चय केलेला होता की स्वतःची लॅब उभी करायची आणि एक स्टँडर्ड डायग्नोस्टिक केअरला आणून द्यायचं. तर त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आणि कोविडला मी या दरम्यान खूप जवळून बघत होते. जेव्हा माझ्या हजबंडला कोविड झाला किंवा मी पण कोविडमध्ये होते, सबर्बनमध्ये पण मी थोडंफार कोविडमध्ये काम केलेलं होतं, तर कोविडला फार जवळून बघत होते. तर मला असं वाटत होतं ॲज अ डॉक्टर, ॲज अ पॅथॉलॉजिस्ट म्हणून मला इच्छा ह्या कोविडच्या वेव्हमध्ये सेवा देणं खूप गरजेचं आहे. दॅट इज माय प्राईम रेस्पॉन्सिबिलिटी असं मला वाटलं. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि मी ठरवलं की नाही, आपली पॅथॉलॉजी लॅब आता सुरू करावी आणि मी त्याच्या कामाला अगदी ऑगस्ट महिन्यापासूनच लागले. म्हणजे दुःखाला कवटाळून न ठेवता अगदी 13व्या दिवशीचा विधी उरकत असताना किंवा उरकल्यानंतर पदर खोचून डॉक्टर पूर्वा या स्वानंद पॅथॉलॉजी लॅबच्या उभारणीच्या कामकाजात लागल्या आणि त्यांनी हा विचार केला की मी माझा पती गमावलाय,
तर ह्या गोष्टीचं निदान, कोरोनाचे ज्या टेस्ट आहेत त्याचं निदान लवकर व्हावं, जेणेकरून लोकांना सर्व्हिस इझिली मिळावी आणि त्यांना बऱ्याच गोष्टी कळाव्यात आणि पटकन त्यांच्यावर उपचार सुरू व्हावेत. त्यातून मला वाटतं ही एक वेगळी प्रेरणा तुम्ही घेऊन समाजाच्या हितासाठी असा हा निर्णय घेतलात. पण आज आपण इतकं छान बोलतोय की पॅथॉलॉजी लॅब सुरू झाली आणि तुम्ही कामाला सुरुवात केली, पण तो प्रवास तितकासा सोपा नसेल, कारण तुम्ही कोरोना काळात लॅब सुरू केली. तर नेमक्या काय काय अडचणी आल्या हो? अडचणी तर खूप आल्या. म्हणजे मला वाटतं सुरुवातीला पण जेव्हा काम सुरू होतं तेव्हा कोविड जवळपास होताच. सगळं काम कसं तरी मी केलं. लॅबची डिझायनिंग मी स्वतः केली. स्वतः सगळं डिझाईन केलं. कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट्स घ्यायचे आहेत सगळ्यांचा मार्केटमध्ये सगळा अभ्यास केला. सगळं करता करता डिसेंबर 2020 मध्ये लॅब स्टार्ट झाली. त्याच्यानंतर मेन एक होतं की लोकांपर्यंत चांगलं काम पोचवायचं कसं. आपण सगळं काम व्यवस्थित करतोय, पण लोकांमध्ये एक विश्वास अजून संपादन झाला पाहिजे, त्याच्यानंतरच आपल्याकडे पेशंट्स येतील. तर ऑब्व्हियसली सुरुवातीला आम्हाला लोकांना व्हर्बली सांगावं लागायचं की तुम्ही या आमच्याकडे, तुम्ही विश्वासाने आमच्याकडे ब्लड टेस्टिंग करा, आम्ही अगदी सगळं व्यवस्थित प्रोटोकॉल्स फॉलो करतोय. तर ह्याच्यामध्ये बराच सुरुवातीचा काळ गेला. आम्ही जेवढे पण पेशंट्स करत होतो, ऑब्व्हियसली खूप पेशंट नव्हतो करत तेव्हा, पण जेवढे पण पेशंट्स करत होतो तेवढे अगदी व्यवस्थित करत होतो. अॅक्युरेसी वरती आम्ही खूप भर देत होतो. अगदी सुरुवातीला आमचा बिझनेस होता तरी सगळे क्वालिटी कंट्रोल्स वगैरे सगळं व्यवस्थित रन करून आम्ही रिपोर्ट्स देत होतो. तर ऑब्व्हियसली थोडासा होता कठीण काळ, पण आम्ही तेव्हा पण इंटिग्रिटीने काम करणं सोडलं नाही. आणि त्याच्यानंतर म्हणजे कोविडची दुसरी लाट अगदी मार्च 2021 मध्येच आली. म्हणजे अवघ्या 3-4 महिन्यांचं आमचं ऑर्गनायझेशन होतं आणि त्याच्यावरती खूप मोठी रेस्पॉन्सिबिलिटी आली होती. KDMCने आम्हाला कोविड अँटीजेन टेस्टिंगची दिली होती परमिशन आणि RT-PCRचं आमच्याकडे कलेक्शन सेंटर होतं. तर ह्या काळात रुग्ण इतक्या झपाट्याने वाढत होती आणि लॅब रिपोर्ट्स यायला 2-2, 3-3 दिवस लागत होते. हॉस्पिटल्स फुल होत होते आणि हॉस्पिटलायझेशन रेट्स खूप जास्त झाले होते, डेथ रेट्स खूप जास्त झाले होते. त्याच्यानंतर माझ्याकडे आव्हानं पर्सनल अशी होती की माझ्याकडे फर्स्ट वेव्हचा अनुभव चांगला नव्हता. बरोबर. त्याच्यामुळे सेकंड वेव्ह मध्ये मला ते परत सगळ्या मेमरीज मधून बाहेर निघणं खरंच कठीण होतं. आणि घरी गेल्यावरती लहान मुलगा आणि आई बाबा आहेत, त्यांच्या सुरक्षिततेविषयी पण मला काळजी वाटायची. माझ्या पर्सनल लेवलवरती झालं. प्रोफेशनल लेवलवरती एवढ्या सगळ्या स्टाफला घेऊन काम करणं, त्यांना मोटिवेट करणं की तुम्ही 7-7, 8-8 तास PPE किटमध्ये काम करा, त्यांचं मोरल बूस्ट करणं आणि त्यांना सगळ्या प्रिकॉशन्स, सेफ्टी प्रिकॉशन्स त्यांना माहिती करून देणं. त्यासाठी सगळे PPE किट्स, ग्लव्स वगैरे, मास्क वगैरे सगळं आम्ही मागवत होतो. त्यांच्या पेरेंट्सला मी रिएश्युअर करायचे की तुमचा मुलगा मुलगी माझ्याकडे काम करतात, पण आम्ही सगळं सेफ्टी करतोय. तर ह्या दृष्टीने त्यांना पण मोटिवेट करणं एक काम होतं. रुग्ण नंतर थोडी चिडचिड करायला लागली होती कोविडमध्ये, कारण एकंदरीतच वातावरण खूप केओटिक होतं. सगळीकडे फार कन्फ्युजन होतं आणि दुःख होतं सगळीकडे. तर मी माझ्या स्टाफला एकच गोष्ट सांगायचे की पेशंट्सला फक्त रिअश्युअर करा. पेशंट्सचा राग आपल्यावर नाहीये, एकंदरीत परिस्थितीवर आहे. त्याच्यामुळे पेशंट्स जे काही म्हणतात ते ऐकून घ्या, त्यांना अश्युरन्स द्या आणि त्यांना हवी ती मदत आपल्याकडून जी होईल ती नक्कीच करा. तर अशा प्रकारे मी असं बरेचसे इन्स्टन्सेस बघितले की लोक कोविडचा पॉझिटिव्हचा रिपोर्ट घेऊन लॅब समोर 1-1, 1.5 तास असेच बसून राहायचे. पुढचं काय करायचं काहीही माहिती नाही. हॉस्पिटलमध्ये जागा मिळेल का, माझ्या फॅमिलीला कोविड झाला तर पुढे काय करायचं, मी ह्यातून वाचेल का, हे सगळे नेगेटिव्ह थॉट्स त्यांच्या डोक्यामध्ये चालू असायचे. अशा वेळेला आम्ही रुग्णांना सांगायचो की तुम्हाला काहीतरी करावं लागेल, ट्रीटमेंट घ्यावी लागेल. अशा प्रकारे बरंच काउन्सिलिंग पण आम्हाला करावं लागत होतं, पण आम्ही आमची रेस्पॉन्सिबिलिटी समजून ते केलं. आणि नक्कीच आम्हाला सगळ्या टीमला सार्थ अभिमान आहे की आम्ही कोविडमध्ये रुग्णांची सेवा करू शकलो. आणि नक्कीच हा खूप शिकवणारा अनुभव होता आमच्यासाठी, पर्सनली प्रोफेशनली दोन्ही लेवलवरती. तुम्ही कोरोना काळातील एकंदरीत अनुभव सांगितला आणि त्या सगळ्यामध्ये तुम्ही सेफ्टीविषयी खूप काही बोलत होता. तर या पॅथॉलॉजी लॅबमध्ये नेमक्या काय सेफ्टी मेजर्स असतात आणि काय प्रोटोकॉल असतात जे पाळले पाहिजेत?
लॅब सेफ्टी ॲक्च्युली हा एक सब्जेक्ट आहे हेच लोकांना मुळात माहिती नसतं. तर पॅथॉलॉजी लॅबमध्ये पहिल्या लॅब सेफ्टी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पहिले तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा विषय खूप महत्त्वाचा असतो. बिकॉज पॅथॉलॉजी लॅबमध्ये जनरेट होणारा जो काही वेस्ट आहे तो इन्फेक्शियस असतो. त्याच्यामुळे आमचं रितसर एन्व्हिरो एन्व्हिजन कंपनीशी करार आहे या बाबतीत. तर आमचा जो बायोमेडिकल वेस्ट जो कचरा येतो तो रेड बॅग, येलो बॅग, ब्लॅक बॅग, ब्लू बॅग असे कलर कोडेड बॅग्स ठेवलेले असतात आणि त्याचे रितसर नियम असतात की कुठल्या बॅगमध्ये आपण कुठल्या प्रकारचा कचरा टाकायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल रेड बॅग जर असेल तर त्याच्यामध्ये इन्फेक्शियस प्लास्टिक वेस्ट जातो. फॉर एक्झाम्पल सिरिंज, निडल वगैरे असं काय असेल तर ह्या कलर कोडचं प्रशिक्षण माझ्या सगळ्या टेक्निशियन्सला असतं आणि त्याप्रमाणेच आम्ही कचऱ्याचं नियोजन करतो. ही सेफ्टीमध्ये येते बिकॉज ह्याचं कोणाला दुसऱ्याला किंवा आपल्या एन्व्हायरमेंटला काही त्रास होऊ नये म्हणून हे सगळ्या गोष्टी बाळगल्या जातात. तर हे एक खूप इम्पॉर्टंट असतं आणि माझ्या लॅबमध्ये मी फार अभिमान आहे मला की माझा सगळा स्टाफ खूप व्यवस्थित या सगळ्या रूल्स पाळतो. दुसरं म्हणजे आमच्याकडे फायर सेफ्टी ऑब्व्हियसली बिकॉज लॅब आहे त्याच्या अनुषंगाने फायर एक्सटिंग्विशर्सची मी अगदी पुरेपूर काळजी घेते. माझ्या सगळ्या स्टाफला आम्ही फायर एक्सटिंग्विशर्स ऑपरेट करायचे ट्रेनिंग पण दिलेले आहेत. तसे सेशन्स आम्ही घेतो, म्हणजे हँड्स ऑन ट्रेनिंग असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर मग आमच्याकडे ग्लव्स कंपल्सरी आहेत, लॅब ॲप्रन्स कंपल्सरी आहेत. नंतर समजा कधी फ्लोअरवरती एखादा ब्लडचा एक स्पिल झाला समजा तर मग त्याला तुम्ही कसं साफ कराल, मग त्याच्यामध्ये काय काय खबरदारी घ्यायची असते, सगळ्या गोष्टींचे प्रोटोकॉल्स आहेत लॅबमध्ये. इवन फर्स्ट एड किट असते लॅबमध्ये. जर एखाद्या पेशंटला चक्कर आली ब्लड कलेक्शन केल्यानंतर काय करायचं ते एक असतं. स्पिल किट असते, म्हणजे ब्लड स्पिल झाल्यावरती त्याच्यामध्ये ते कंटेंट्स असतात ते आपण यूज करतो सगळं करायला. तर हाऊसकीपिंग स्टाफला पण आम्ही तशी ट्रेनिंग देतो. तर पॅथॉलॉजी लॅबमध्ये मला तेच म्हणायचं की सगळे घटक इक्वली इम्पॉर्टंट असतात, कारण इन्फेक्शन कंट्रोल हा खूप मोठा विषय असतो लॅबमध्ये. जर आम्ही लॅब स्वच्छ ठेवली, इन्फेक्शन न व्हावं यासाठी काही मेजर्स घेतल्या तर मग माझ्या स्टाफची सेफ्टी एश्युअर करू शकते मी. करेक्ट. या सगळ्या नियमांचे पालन मी माझ्या लॅबमध्ये नक्कीच करते. स्वानंद पॅथॉलॉजी लॅब मार्फत नेमक्या काय सर्व्हिसेस दिल्या जातात? येस, तर स्वानंद पॅथॉलॉजी लॅबमध्ये एकतर सगळ्या प्रकारच्या आपण ब्लड टेस्ट करतो, म्हणजे ब्लड, युरिन, स्टूल हे आम्ही सगळ्या प्रकारच्या टेस्ट याच्यामध्ये करतो. आमच्या लॅबची एक विशेषता अशी आहे की आम्ही फक्त एक असं हे नाही ठेवलं की हा बाबा आम्हाला रक्त घ्यायचंय, पैसे घ्यायचे आणि रिपोर्ट घ्यायचे, एवढी उथळ संकल्पना नाही ठेवायची. हे मी डे 1 पासून ठरवलं होतं. तर आम्ही पेशंट्सला पहिले 1 दिवस आधी सगळे इन्स्ट्रक्शन्स सांगतो. समजा तुम्हाला डायबिटीसचं टेस्टिंग करायचंय आणि तुम्हाला उद्या करायचंय, तर त्यासाठी फास्टिंग किती अवर्सचं लागणार आहे आणि तुम्ही फास्टिंग कशा प्रकारे करा. आता नॉर्मली फास्टिंग करण्याचे फार वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत सगळ्यांचे. म्हणजे काही लोक फास्टिंग मध्येच म्हणतात की चहा कॉफी तर चालते ना, तर काही अगदी निर्जळ उपवास करतात, म्हणजे पाणी सुद्धा पिणार नाहीत असं करतात. काही म्हणतात की थोडंसं खाल्लं तर चालतं ना, काय फरक पडतो. तर हे सगळे मिथ्स थोडेसे आम्ही करेक्ट करायचा प्रयत्न करतोय. तर ह्या व्हिडिओ मार्फत मी असं सांगू इच्छिते की फास्टिंग जे आपण करतो ब्लड टेस्टसाठी त्याच्यामध्ये पाणी आपण पिऊ शकतो. पाणी तुम्हाला जसं तहान लागेल तसं तुम्ही पाणी प्या. फास्टिंगमध्ये डिहायड्रेशन करायचं नाहीये. तर फक्त पाणी अलाउड आहे, बाकी टी, कॉफी वगैरे खाणं पिणं काहीच अलाउड नसतं. आणि बाकी पण बऱ्याच गोष्टी असतात की आम्ही सांगतो की 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही अल्कोहोल नाही घ्यायचं, स्मोकिंग नाही करायची, ज्या दिवशी ब्लड टेस्ट करायचे आहे त्या दिवशी तुम्ही एक्सरसाइज नाही करायची. आणि डायबिटीसच्या टेस्टिंग बद्दल असं मजेशीर गोष्ट लोक करत असतात की उद्या टेस्टिंग करायचं तर आज बिलकुल खायचं नाही असं. म्हणजे तेच आम्ही म्हणत असतो की ह्याच्याने काय होतं, तुमचे रिझल्ट चुकीचे येतात. मॅनिप्युलेट रुटीन नाही करायचं. तुमचं जे रुटीन नॉर्मली चालू आहे, तुम्ही जे मेडिसिन्स घेत आहात ते तुम्ही तसंच रुटीन चालू ठेवायचं आणि मग लेट अस सी की तुमचे रिपोर्ट्स कसे येत आहात. तर मला असं वाटतं पेशंटने जर ऑनेस्टी दाखवली तर नक्कीच आम्हाला पण त्याचा फायदा होतो ॲक्युरेट रिपोर्ट्स देण्यामध्ये. तर
अशा प्रकारे बरेच आमचं एक लॅब टेस्टिंग गाईड म्हणून एक पुस्तिका आहे छोटीशी. त्याच्यामध्ये आम्ही रुटीन टेस्टसाठी जे जे इन्स्ट्रक्शन्स लागतात ते सगळे मी दोन्ही लँग्वेजेसमध्ये लिहिलेले आहेत, मराठी आणि इंग्लिश. ते सगळे पेशंट्स आमचे वाचतात, त्यांना छान वाटतं आणि हीच गोष्ट पुढे अजून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची. डॉक्टर पूर्वा यांनी आपल्याला प्रेमळ सल्ला दिलाय. तुम्हाला जर डायबिटीस असेल तर मॅनिप्युलेटिव्ह वागू नका, जे तुमचं रुटीन आहे तेच तुम्ही फॉलो करा. मगाचपासून तुम्ही लॅबविषयी इतकं सगळं सांगताय, मला हे विचारायचं आहे की एखादी लॅब निवडताना रुग्णाने नेमक्या काय गोष्टींचा विचार केला पाहिजे? येस, ॲक्च्युली आता मला जे 4 वर्ष झालेली आहेत सर्व्हिस देऊन, तर मला असं वाटतं की बऱ्याच रुग्णांचा एक निकष असतो की अमुक अमुक टेस्ट लॅब्समध्ये किती कॉस्ट काय आहे त्याची. म्हणजे ह्या CBC आहे तर इथे 150 रुपयाला आहे, इथे 200 रुपयाला, तर आपण 150 रुपये आहेत तिकडे जाऊयात. तर मला असं वाटतं की पैसे हा पहिला निकष नसावा. कॉस्ट शुड नॉट बी द फर्स्ट फॅक्टर. पॅथॉलॉजी लॅब निवडताना पहिले तर तुम्ही हे बघितलं पाहिजे की तिकडे कोणी पॅथॉलॉजिस्ट आहे का. करेक्ट. पॅथॉलॉजिस्ट पाहिजे असतो तुमचे सगळे रिझल्ट्सवर सुपरवाइज करायला. जे क्वालिटी कंट्रोल लागतो, प्रत्येक मशीनवर एक क्वालिटी कंट्रोल लागत असतो. सकाळी 7 वाजता हा क्वालिटी कंट्रोल माझ्या लॅबमध्ये लागतो. तर हे सगळे रिझल्ट्स आम्ही चेक करतो. त्याला साधारण 45 मिनिट्स टू 1 आवरचा कालावधी लागतो हे सगळे रिझल्ट्स प्रत्येक मशीनवरती यायला. ते स्टडी होतात. त्यासाठी आम्ही क्वालिटी मॅनेजर नेमलेला असतो, जिला पूर्ण क्वालिटी कंट्रोलची ट्रेनिंग दिलेली असते. ओके. तर आमच्याकडे बायोरॅड ह्या कंपनीने ह्या सगळ्या ट्रेनिंग्स दिलेल्या आहेत सगळ्यांना. तर एक विशेष मी क्वालिटी मॅनेजर अपॉइंट केलेली आहे. तर हे सगळे क्वालिटी कंट्रोलचे रिझल्ट्स चेक झाल्यावरती आम्हाला कळतं की आमच्या सगळ्या सिस्टम्स आहेत त्या ओके चालतात, दे आर ॲक्युरेट. त्याच्यानंतरच आम्ही पेशंटचे सॅम्पल्स लावतो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक पॅथॉलॉजी लॅब एवढ्या जबाबदारीने वागतेय का हे आपल्याला जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे सगळं सुपरवाइज करायला एक पॅथॉलॉजिस्ट तिथे लागते. टेक्निशियन्स वरती आपण पूर्ण हे सगळं नाही निर्भर नाही राहू शकत. येस. सो पॅथॉलॉजिस्ट त्या लॅबमध्ये आहे का, त्या लॅबला काय काय ॲक्रिडिटेशन्स मिळालेले आहे. जसं आमच्या लॅबला ISOचं ॲक्रिडिटेशन आहे. तर असं त्या लॅबला काही मिळालेलं आहे का. लॅबच्या सर्व्हिसेस कशा आहेत, लॅबच्या टेक्निशियन्स कशा आहेत, त्यांना किती नॉलेज आहे, त्या किती स्किल्ड आहेत, या सगळ्या गोष्टी. तुम्ही लॅबचे रिव्ह्यूज बघा गुगलवरती. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. मला असं वाटतं की तुम्ही तुमचं निदान जर कोणाच्या हातात देताय तर ही खूप छोटी गोष्ट नाहीये. बिकॉज तुमच्या रिपोर्ट्सवरती तुमचं ट्रीटमेंट अवलंबून आहे पुढचं. त्याच्यामुळे मला वाटतं त्या बाबतीत फार कॅज्युअल न राहता सर्वांनी अगदी जबाबदारीने स्वतःची पॅथॉलॉजी लॅब निवडावी. म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांनी सांगितलं की काही ठिकाणी म्हणजे बऱ्याच वेळा लोक पैशाचा विचार करतात किंवा पैसा हा निकष ठेवतात की इथे लॅब टेस्टिंगचे काय कॉस्ट आहे, दुसऱ्या लॅबमध्ये काय टेस्टची कॉस्ट आहे. तर हा विचार न करता त्या लॅबमध्ये सगळ्या सोयी सुविधा आहेत का, आणि जसं डॉक्टर पूर्वा म्हणाला की तिकडे पॅथॉलॉजिस्ट आहे का, हे सगळं पाहणं अत्यंत आवश्यक आहे. मगासपासून तुम्ही सांगत होता की रिपोर्ट्स येतात आणि ते पाहिले जातात. असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतोय का की ज्याच्यामध्ये रुग्णाचं निदान करताना तुमचं मन हेलावलंय किंवा असा कुठला प्रसंग, आणि मग त्या ह्याच्यातून तुम्ही स्वतःचं माइंड कसं रिसेट करता? खूप असे अनुभव येतात आणि नकोसे वाटणारे अनुभव असतात खरं तर. पण मला वाटतं हे आमच्या प्रोफेशनचा एक भाग आहे असं म्हटलं तरी चालेल. तर बिकॉज आम्ही CBC वगैरे करतो, त्याच्यातून ब्लड कॅन्सर्स आम्हाला कळतात. आणि कारण मी गाठींचं पण तपासणी करते, आपल्याकडे सायटोलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी ह्या गोष्टी होतात. तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा कॅन्सरचं निदान होतं. बऱ्याचदा रुग्णाचं वय खूप लहान असतं. तर सगळ्या गोष्टींबाबत आपल्याला ॲज अ ह्युमन आणि ॲज अ डॉक्टर म्हणून वाईट वाटतच असतं. एक असा प्रसंग सांगेल. एक 29 वर्षांचा तरुण माझ्याकडे आला होता की मानेमध्ये त्याला गाठ होती. तर मग FNAC म्हणजे आम्ही काय करतो की त्या गाठीमध्ये सिरिंज टाकतो, निडल सिरिंज टाकतो आणि त्याच्यामधलं मटेरियल आम्ही ॲस्पिरेट करतो, बाहेर काढतो. आणि ते मटेरियल आम्ही स्लाइडवर घेतो आणि त्याचा मायक्रोस्कोप खाली मी रिपोर्टिंग करते. त्याचा रिपोर्ट काढला जातो त्या सेल्सचं वगैरे सगळं बघून, स्टडी करून. तर आम्ही त्याची ती चाचणी केली. त्याला 1 महिन्यापासून गाठ होती मानेमध्ये. नंतर मला कळालं की ही गाठीमधलं जे मटेरियल आहे हे कुठून तरी कॅन्सरच्या गाठीमधून येते.
मग हा कॅन्सर आहे कुठे? तर मी त्याचे सगळे रिपोर्ट्स मागवले, सोनोग्राफी मानेची वगैरे केलेली होती, तर तिच्यामध्ये दिसलं की थायरॉइड ग्रंथीमध्ये एक छोटासा नोड्यूल आहे. तर मी त्यांना बोलवलं लॅबमध्ये, त्यांना म्हटलं की सर ह्याच्यामध्ये असं वाटतंय की कुठेतरी शरीरामध्ये कॅन्सर आहे आणि तो इथपर्यंत पोहोचलेला आहे, तर आपल्याला या थायरॉइडच्या गाठीचं पण काहीतरी करावं लागेल. मग पेशंटला पहिले तर बिलकुल विश्वासच बसत नव्हता आणि 29 वर्षांचं वय होतं त्या रुग्णाचं, पण तरी मी त्यांना कन्व्हिन्स केलं की आपल्याला हे करावं लागेल. तर आम्ही थायरॉइडची पण तपासणी केली, सिमिलरली FNAC केली. तर त्यातून कळालं की हा थायरॉइडचा कॅन्सर आहे जो इथे मानेमध्ये पसरलेला आहे. तर पुढे पूर्ण टाटामध्ये वगैरे सगळं त्यांचं परत चेकिंग झालं, तिथे पण सेम डायग्नोसिस निघालं पेशंटचं. नंतर पेशंटने तिथे थायरॉइडची सर्जरी झाली, सगळं व्यवस्थित झालं आणि नुकतेच ते नवीन घरात राहायला जाणार होते, नुकतंच लग्न झालेलं होतं त्यांचं. तर नंतर ते एक वर्षाने काहीतरी पेशंट मला लॅबमध्ये भेटायला आला की मॅडम तुम्ही लवकर निदान केलं म्हणून मला आज पुढचं सगळं आयुष्य बघायला मिळतंय. सो व्हेरी ग्रेटफुल टू यू फॉर दॅट. आय थिंक माझ्यासाठी हा अविस्मरणीय क्षण होता. एखाद्याला लाईफ देणं, एखाद्याची लाईफ प्रोलॉंग करणं ह्यासारखं वेगळं कोणाला मिळत नसेल, म्हणजे ऍज अ डॉक्टर म्हणून सॅटिस्फॅक्शन. तो एक मला अजूनही ती केस आठवते. दुसरी माझी अत्यंत जवळची म्हणजे एक 12 वर्षांचा मुलगा, ज्याला मी खूप दिवसांपासून ॲज अ फॅमिली आहे, त्याचं मी जेव्हा ब्लड चेकिंग असंच नॉर्मल रेग्युलर चेकअप म्हणून बघितलं, तर मला त्याच्यामध्ये ब्लड कॅन्सर आढळला. तर मला वाटतं एक दिवस मला अगदी मी काय बघते ह्याच्यावरती विश्वास बसत नव्हता मायक्रोस्कोपवरती. तर थोडंसं धांदल होते मनाची आणि ब्रेनची या सगळ्या गोष्टींमध्ये, पण तरी इवन त्याला आम्ही डायग्नोसिस एक्सप्लेन केलं. या अशा वेळेला अगदी हळूहळू पेशंटला सांगावं लागतं, विश्वासात घेऊन सांगावं लागतं आणि पेशंटला थोडा रिअश्युअर करावं लागतं की आपण आता डायग्नोज केलंय, आता आपल्याला पुढचं बघावं लागेल. तर आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करतो सगळ्या बाबतीमध्ये आणि त्यांना डायरेक्ट करतो कुठे त्यांना काय करायचंय. तर ही केस पण, तो मुलगा पण आज सगळं किमोथेरपी वगैरे करून ही इज व्हेरी गुड. तो अंडर मेंटेनन्स आहे आणि असे काही गोष्टी असतात, पण मला वाटतं रिसेट करणं खूप जरुरी असतं, बिकॉज आम्हाला दुसऱ्या पेशंट्सबद्दल पण विचार करावा लागतो आणि आम्हाला त्या गोष्टीचं जे काही डायग्नोसिसचं आमच्यावरती जे काही जबाबदारी आहे ती खूप मोठी असते आणि एका केसचा हँगओव्हर आम्ही दुसऱ्या केसवरती नाही काढू शकत, नाही तर मग ती केस अफेक्ट होते. तर रिसेट नक्कीच करावं लागतं आणि अशा वेळेला मला वाटतं की तुमची मॅच्युरिटी किंवा तुमचे हॉबीज पण मी म्हणेन, या सगळ्या वेळेला त्या खूप कामी येतात. म्हणजे एक किती जबाबदारीने ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. स्वानंद पॅथॉलॉजी लॅब चा या गेल्या 4 वर्षात मला वाटतं 4 ब्रँचेस झालेले आहेत, तर त्याच्या विस्तारासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करताय आणि कशा प्रकारे त्याच्या एक्सपान्शनसाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेत? येस, स्वानंद पॅथॉलॉजी लॅबचं मार्केटिंग म्हटलं तर आम्ही पहिले तर आमचा कॅम्प्सवर खूप भर असतो. म्हणजे आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प्स करतो, त्या कॅम्प करता आम्ही थोडं डिस्काउंटेड रेट्समध्ये ब्लड टेस्ट करत असतो. त्याच्यानंतर आम्ही फुल बॉडी पॅकेजेस बनवलेले आहेत पेशंटसाठी. तर मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की फुल बॉडी पॅकेजेसच्या नावाखाली आजकाल खूप काय मार्केटमध्ये आलेलं आहे. 40-50 टेस्ट लोक करतात फुल बॉडी चेकअपच्या नावाखाली. अगदी त्यांचं नावही आणि आपण का करतोय हे पण त्यांना माहिती नसतं. तर मला एकच संदेश द्यावासा वाटतो सगळ्यांसाठी की फुल बॉडी चेकअप करताना तुम्ही पहिले लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्टशी बोला. जर तुम्ही अगदी हेल्दी आहात, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही जस्ट रेग्युलर स्क्रीनिंग करत आहात, तर एवढ्या टेस्ट करायची गरज नसते. त्याच्यामुळे माझ्या लॅबमध्ये तुम्ही जर बघाल तर फक्त 2 बॉडी पॅकेजेस आहेत. अच्छा. आणि त्याच्यामध्ये इनमीन 8 ते 10 टेस्ट आहेत, ज्या आपल्या अख्ख्या एक ऑर्गनसाठी महत्वाच्या असतात. फक्त त्या टेस्ट आहेत. अच्छा. तर मला असं वाटतं की तेवढ्या पुरेशा असतात फॉर अ नॉर्मल हेल्दी पर्सन. ऑब्व्हियसली मग तुम्हाला काही त्याच्यामध्ये सिम्पटम असेल तर तुम्हाला त्याच्यानुसार टेस्ट कराव्या लागतात, पण नॉर्मल हेल्दी पर्सनसाठी एवढे पॅकेजेस पुरतात. आणि मी तर लोकांना हेच सांगते की स्वतःच्या आरोग्याबद्दल फिअर नका ठेवू, पण सजग राहा, स्मार्ट राहा
आणि मला लोक नेहमी विचारतात की मॅडम आपण फुल बॉडी चेकअप वगैरे करतो, तर किती दिवस हे सगळे रिपोर्ट सांभाळायचे आहेत आम्हाला. तर मी म्हणते की तुम्ही 5 वर्ष सांभाळा, बरोबर. पण अबनॉर्मल रिपोर्ट असेल तर तो आजीवन सांभाळा. अच्छा. तुमचे हेल्थ रेकॉर्ड्स पण तेवढेच इम्पॉर्टंट असतात. आणि मला वाटतं लॅबला पण रुग्णाने सगळी इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. म्हणजे आम्ही जेव्हा एखादी टेस्ट करतो तर आम्ही तर रुग्णाला मी विचारतो की तुम्ही काय मेडिसिन्स घेत आहात, तुमचे आधीचे रिपोर्ट जरा प्लीज दाखवा. तर कधी कधी काही रुग्ण टाळाटाळ करतात. त्याच्यामुळे काय होतं की आम्हाला व्यवस्थित इन्फॉर्मेशन मिळत नाही. बरोबर. आम्हाला शेवटी कोरिलेट करावं लागतं. तर मला वाटतं पेशंट्सनी लॅबला पूर्णपणे कॉपरेट करावं या सगळ्या गोष्टींमध्ये. तर आम्ही फुल बॉडी पॅकेजेस करतो, कॅम्प्स करतो. मी स्वतः ॲज अ डॉक्टर म्हणून, म्हणजे माझी ॲज अ सोशल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी अवेअरनेस सेशन्स पण करते. ओके. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, इन्स्ट्रक्शन्स लोकांना माहिती नसतात टेस्टिंगच्या, तर आम्ही त्याच्याबद्दल अवेअरनेस करतो. अच्छा. त्याच्यानंतर थॅलेसेमिया हा एक आजार आहे ज्याच्याबद्दल लोकांना माहिती नाहीये. तर त्याच्याविषयी सांगा ना. हो, येस. तर आपण सीबीसी करतो, कम्प्लीट ब्लड काउंट. आय थिंक प्रत्येकाने आयुष्यामध्ये केलेले आहेत, पण ते आपण चांगल्या लॅबमध्ये करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी कळत नाही. तर सीबीसी ही खूप इम्पॉर्टंट चाचणी आहे आणि त्याच्यातूनच आम्हाला डाऊट येतो की हे व्यक्ती थॅलेसेमिया मायनर आहे की नाहीये. आता आपण मायनर बद्दल का बोलतोय, कारण थॅलेसेमिया मायनरची जी व्यक्ती असते ती दिसायला अगदी नॉर्मल असते, तिला काहीही प्रॉब्लेम नसतो, तिचं हिमोग्लोबिन पण नॉर्मल असतं. पण थॅलेसेमिया मायनर मुलाने जर लग्न करताना थॅलेसेमिया मायनर मुलीशी जर लग्न केलं तर मग 25% चान्सेस असतात की त्यांच्या मुलांना थॅलेसेमिया मेजर होईल. थॅलेसेमिया मेजर मूल जन्माला येणं म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन्स वीकली, खूप म्हणजे अशा मुलांचं खरंच आयुष्य हे कमी असतं आणि त्यांना वेदनाही खूप असतात. त्याच्यामुळे आपण जर कंट्रोल करता आलं आपल्याला हे रेट, तर नथिंग लाईक दॅट. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की थॅलेसेमिया मायनर तुम्हाला आहे की नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे लग्न करताना तुम्हाला ते चेक करता येईल, म्हणजे पुढचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते टाळता येतात. बरोबर. तर थॅलेसेमिया ह्याच्याविषयी आम्ही जागरूकता करतो. याचं मी लेक्चर कॉलेजेसमध्ये पण करते की जे मुलं आता यंग आहेत आणि काही वर्षांनी त्यांचं मॅरेज होणार आहे, तर त्यांना पण आम्ही हे सगळं सांगतो. त्याच्यानंतर कॅन्सर प्रिव्हेन्शन अँड स्क्रीनिंग हा एक वेगळा विषय आम्ही घेतो की ब्रेस्ट कॅन्सरचं निदान लवकरात लवकर कसं करता येईल, यासाठी प्रत्येक स्त्री स्वतःसाठी काम करू शकते. म्हणजे महिन्यातून एकदा तिने असा ठरवावा दिवस की मी आज स्वतःच्या स्तनांना तपासणार आहे, आणि ते योग्य पद्धत आम्ही त्यांना सांगतो. कारण बऱ्याचदा स्त्रिया तपासतात पण ते पद्धत योग्य नसते, त्याच्यामुळे त्या पॅनिक होतात, नाहीतर त्या अगदीच गाफील राहतात, असं होतं. तर योग्य पद्धत आम्ही सांगतो, वेगवेगळ्या पद्धती सांगतो, जी तुम्हाला सूट होईल ती तुम्ही करा. त्याच्यातून जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला ब्रेस्टमध्ये काही गाठ जाणवते आहे, तर मग पुढे काय करायचं, न घाबरता पुढे काय करायचं त्याच्याबद्दल मी स्त्रियांना सांगते, त्याचं मार्गदर्शन आम्ही करतो. सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा जो कॅन्सर आहे त्याच्याबद्दल आम्ही सांगतो की त्याच्यामध्ये पॅप्समियर नावाची एक चाचणी असते, ती मी करते. आपल्या लॅबमध्ये आम्ही करतो. त्याच्याने सर्वायकल कॅन्सरचं निदान लवकर होतं. आणि ह्याचं असं सिग्निफिकन्स असं आहे की सर्वायकल कॅन्सर हे सगळ्यात लेट स्टेजमध्ये कळतं. पॅप्समियर हे एकमेव चाचणी आहे की ज्याच्याने तुम्हाला ते लवकर कळू शकतं. त्याच्यामुळे 21 वर्षांपासून तर 65 वर्षांच्या महिलांपर्यंत प्रत्येकी 5 वर्षांनी ही पॅप्समियरची चाचणी आपण केली पाहिजे. हे बऱ्याच जणांना माहितीच नसतं आणि म्हणून आम्ही हे सांगतो. आता तर त्याच्यावरती वॅक्सिनेशन आपल्या इंडियामध्ये अवेलेबल आहे, ज्या स्कूलमध्ये मुली आहेत त्यांनाच ते देतात. बरोबर. त्याच्यामुळे ह्याच्या सर्वायकल कॅन्सरसाठी आपण लवकर आळा घालू शकतो. ह्याच्यावरती आम्ही सेशन्स करतो. टीमला मोटिवेट करण्यासाठी तुम्ही नेमकं काय करता? येस, टीम महत्वाची आहे अगदी, बिकॉज टीमने चांगलं काम केलं तर लॅब आपली अगदी ॲक्युरेट रिझल्ट देऊ शकते. तर पहिले तर आम्ही ट्रेनिंग सेशन्स खूप चालू ठेवतो, म्हणजे टीमला वेगवेगळं काहीतरी नेहमी शिकायला मिळतं. त्याच्यानंतर टीमचा सगळा परफॉर्मन्स आम्ही रिव्ह्यू करतो.
तर मग त्याप्रमाणे आम्ही अप्रेझल्स देतो आणि वेगवेगळे वर्कशॉप्स मी करत राहते माझ्या टीमसाठी. फॉर एक्झाम्पल मी मध्ये कम्युनिकेशन स्किल्सवर वर्कशॉप केला होता की पेशंटशी कसं बोलावं, अवघड सिच्युएशन्स कसे हँडल करावे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. मध्ये आम्ही प्रॅक्टिसिंग माइंडफुलनेस नावाचं एक सेशन केलं होतं. थोडेसे स्पिरिच्युअल सेशन्स पण त्यांच्यासाठी आम्ही करत असतो. तर एकंदर मला असं वाटतं टीमच्या प्रत्येक मेंबरला सगळ्या दृष्टीने ग्रोथ मिळणं खूप महत्त्वाचं आहे. खरं. तर तशा प्रकारचे सगळे ट्रेनिंग्स आणि अप्रेझल्स आपल्याकडे नेहमी होत असतात. अच्छा. विधवा पुनर्विवाह याविषयी आजही खूप विचार केला जातो किंवा समाजात लोक नाक मुरडताना दिसतात या गोष्टीसाठी. तर याविषयी तुमचं काय मत आहे? तुमचा काय अनुभव तुम्ही शेअर करू इच्छिता? येस. माझं तर खूप कमी वयात असा संकट माझ्यावरती आलं होतं आयुष्यामध्ये. तर असं जेव्हा प्रॉब्लेम फेस केला जातो तेव्हा आपल्याकडे खूप ॲडवाइसेस येत असतात. काही लोक तुम्हाला असं सांगतात की नाही तुम्ही करायला पाहिजे, यू शुड रिमॅरी. काही लोक म्हणतात की नाही अनुभव चांगले नसतात. आणि एस्पेशली तुम्हाला जेव्हा मूल असतं तेव्हा तुम्ही बऱ्याच वेळा विचार करता काही करायच्या आधी. तर मी पण खूप संभ्रमात होते. म्हणजे अगदी सुरुवातीला तर त्याचा विचारच नव्हता. बरोबर. पण नंतर हळूहळू वाटायला लागलं की मुलासाठी म्हणा किंवा मला वाटतं प्रत्येक स्त्रीसाठी पण एखादा पार्टनर असणं खूप गरजेचं असतं. तर अशा दृष्टीने मग मी असा माझं काम तर चालूच होतं ऑब्व्हियसली. त्याच्यामध्ये तर मी खूप बिझी होते. मुलगाही माझा मोठा होत होता. पण मध्ये मला असं वाटायचं की मी दोन्ही होऊ शकते, मदर अँड फादर. पण कुठेतरी मला असं वाटत होतं की नाही, बाळाला दोन्ही वडील पण तेवढेच आवश्यक असतात. म्हणून मी अगदी असं नाही की मी बघतच होते कोणतरी लाईफ पार्टनर, पण मी असं ठरवलं होतं की जर मला कोणी असं योग्य व्यक्ती भेटलं की जे योग्य आहे माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी, तर मी नक्की विचार करीन. आणि खरं सांगायचं तर म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे हा की एकटं राहायला जेवढं धैर्य लागतं त्यापेक्षा 3 पट धैर्य पुन्हा नव्याने सगळं सुरू करायला लागतं. अगदी. म्हणजे तुमच्या स्वतःच्या मुलाचं पालकत्व कोणाला देणं ही फार छोटी गोष्ट नाहीये. म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी हा फार म्हणजे कठोर निर्णय असेल कदाचित. तर सोपा नसतो असं मी नक्कीच म्हणेन. पण आय एम ग्रेटफुल टू गॉड की माझ्या आयुष्यात दुसरा चान्स त्याने दिला मला आणि माझी आणि प्रथमेशची ओळख झाली. आणि त्याच्यानंतर मला वाटतं मी माझ्या माइंडमध्ये खूप क्लिअर होते की मला ह्या लग्नापासून काय अपेक्षा आहेत. आणि आम्ही अगदी दोघांनी व्यवस्थित एकमेकांना प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली. आम्ही हेही बघितलं की स्वानंद कितपत या सगळ्या गोष्टींना होकार देतोय, म्हणजे ॲज अन एक्सेप्टन्स ऑफ फादर वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या. आणि हळूहळू एक कालावधी घेतला आम्ही सगळ्या गोष्टी बरोबर होतात की नाही ते बघायला. आणि नंतर आम्ही 8-9 महिन्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं की विधवा पुनर्विवाहाविषयी लोकांनी फार जजमेंटल होऊ नये. मला वाटतं प्रत्येकाचं आयुष्य असतं आणि ते जगण्याचा हक्क प्रत्येकाला असतो. तर मला वाटतं लोकांनी कुठल्याही विधवेला जर ती पुनर्विवाह करायला जाते तर त्यालाही मोटिवेट करावं. व्हॉट एव्हर तिची चॉईस आहे, तिला त्याबद्दल जजमेंटल नाही राहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी इवन सिंगल वुमन मदर्स ज्या आहेत किंवा सिंगल वुमेन ज्या आहेत की त्यांना मी एकच सांगेन की तुम्ही आधी तुमच्या माइंडमध्ये एकदम क्लिअर ठेवा की तुम्हाला नक्की काय अपेक्षा आहे तुमच्या जोडीदाराकडून किंवा ह्या मॅरेजकडून. तर नंतर मग सगळ्या गोष्टी खूप सोप्या जातात असं मला वाटतं. आणि सगळं डिस्कशन जे आहे ते आधीच लग्नाआधी क्लिअर असलेलं बरं असतं सगळ्या गोष्टींमध्ये. तर हेच आम्ही केलं आणि आय एम व्हेरी हॅपी टू स्टार्ट द लाईफ अगेन. तर आता आम्ही हॅपीली मॅरिड आहे सेकंड टाइम आणि माझा मुलगाही खूप हॅपी आहे. तर मला असं वाटतंय की बिलीव्ह दॅट गुड थिंग्स कॅन हॅपन. आणि हे एक चांगलं उदाहरण असावं सगळ्यांसाठी, एक पॉझिटिव्ह उदाहरण असं मी नक्की म्हणेन. क्या बात आहे. म्हणजे लग्न करताना खूप विचारांती लग्न केलं पाहिजे. पुनर्विवाह करताना सगळ्या गोष्टींची चर्चा झाली पाहिजे आणि मगच निर्णय घेतला पाहिजे असं डॉक्टर पूर्वा सांगतात. डॉक्टर पूर्वा यांना भेटल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. मेहनत आणि नियत या 2 गुणांच्या भक्कम पायावर त्यांनी आपला व्यवसाय उभा केला. नियती जेवढी क्रूर असते ना तेवढीच ती उदारी असते.
जेव्हा तुमच्यामध्ये काहीतरी भव्य करण्याची क्षमता असते त्यावेळेलाच ती तुमच्याकडून काहीतरी काढून घेते. व्यवसाय करताना चालत राहिल्या, त्या मार्गक्रमण करत राहिल्या. कुठली गोष्ट स्वीकारताना समाज म्हणतोय म्हणून स्वीकारली नाही, त्याचा विचार केला. एवढंच सांगेन, स्वतःची क्षमता ओळखा, स्वतःला ओळखा, स्वतःतली शक्ती ओळखा आणि मार्गक्रमण करा. डॉक्टर पूर्वा यांची यशकथा खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांचा एकंदरीतच प्रवास हा प्रेरक आहे. आज त्यांना भेटून बऱ्याच गोष्टी कळाल्या. डॉक्टर पूर्वा, आमच्याशी तुम्ही संवाद साधलात आणि गप्पा मारलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. मी पण खूप आभारी आहे उद्योग मैत्रीणच्या अख्ख्या टीमला की तुम्ही मला ऑपॉर्च्युनिटी दिलीत की मी माझं इकडे सगळं मनोगत मांडेन, माझा अख्खा प्रवास मांडेन. अक्षरशः नॉस्टॅल्जिया झाल्यासारखं झालं. अख्खा प्रवास मी परत तुमच्यासमोर मांडला. छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू.